नमस्कार. खेड वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, खेड सेना शहर प्रमुख संजय मोदी यांचा राजीनामा, तालुक्यातील रघुवीर घाट सृष्टी निर्मात्याला पडलेलं सुंदर स्वप्न, कोकणात गणपतीसाठी 2216 जादा गाड्या आणि धुवाधार पावसामुळे कोयनेच्या पाणीसाठ्यात वाढ. सविस्तर वृत्त. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फुरुष शाखेचं एटीएम फोडून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची खबर शाखा व्यवस्थापक सुहास सोनी यांनी येथील पोलीस स्थानकात दिली. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता एटीएम बंद करण्यात आलं होतं. बुधवारी सकाळी 9:40 ते उघडण्यास गेले असता कुणीतरी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. खेड येथील ज्ञानदीपमध्ये नर्सरीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत शिक्षण घेऊन पूर्ण आत्मविश्वासानं सीए फायनलची परीक्षा देऊन रश्मी जोयसर आणि फरहीन काझी यांनी सीए होण्याचा मान मिळवला. या दोघींचंही या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होते. रश्मी जोयसरनं आपल्या मनोगतात सांगितलं, 12वीचा अभ्यास करत असताना संस्थेने आमच्यासाठी 12वी बरोबरच सुरू केलेल्या सीपीटी परीक्षेच्या मार्गदर्शनामुळे पहिल्याच प्रयत्नात मी सीपीटी परीक्षा पास झाले आणि आत्मविश्वास वाढला. 12वी उत्तीर्ण तर उत्तम गुण असल्यामुळे पुण्या मुंबईला जाऊन पुढील शिक्षण घेण्याचा अनेकांनी सल्ला दिला. परंतु ज्या संस्थेनं मला लहानाचं मोठं केलं, माझ्या मनात आत्मविश्वास निर्माण केला, त्या संस्थेच्याच ज्ञानदीप महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा माझा ठाम निर्णय होता. जिद्दीनं अभ्यास केला. संस्थेनं माझ्यासाठी आयडियल ई लाईव्हचा एक अत्याधुनिक स्टुडिओ उभारला. पुणे मुंबई येथील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकांचं मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं. त्याचा परिणाम म्हणजे FY BCom मध्ये असतानाच IPCCचे दोन्ही ग्रुप घेऊन मी उत्तीर्ण झाले. सीए फायनलसाठी रजिस्ट्रेशन केलं आणि मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला. या यशाचं श्रेय माझे आई वडील, ज्ञानदीप परिवारातील सर्व शिक्षक आणि गुजराती सर यांचं आहे असं मी मानते. तसेच स्वतः आत्मविश्वासानं या परीक्षांना सामोरं गेल्यास नक्की आपल्याला यश प्राप्त होतं असं फरहीन हिनं सांगितलं. त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, संस्थापक सदस्य आणि भडगाव येथील प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन भालचंद्र कांबळे, प्राथमिक विभागाच्या प्रशाला समितीचे आणि संस्थेचे विश्वस्त पेरा जोयसर आणि ज्ञानदीप महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा, संस्थेचे सर्व विश्वस्त सभासद, भडगाव येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन राकेश प्रसादे, प्रशाला समितीचे चेअरमन प्रकाश गुजराती, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्या दोघींचं अभिनंदन केलं. येथील सेना शहर प्रमुख संजय मोदी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शहर प्रमुख पदाची माठ कोणाच्या गळ्यात पडते याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा रोखल्या आहेत. सेनेचे संपर्क प्रमुख विजय कदम खेड दौऱ्यावर येणार असून याच वेळी नव्या शहर प्रमुख पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गेली 5 वर्ष संजय मोदी यांनी शहर प्रमुख पदाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं उत्तम संघटन करत पदाला साजेशी कामगिरी केली होती. येथील नगर परिषदेत गटनेते असतानाही उत्तमरित्या कामकाज करत प्रशासनावर अंकुश ठेवला होता. खेड येथील ध्येय फाउंडेशन आणि खेड पोलीस ठाणे यांच्या वतीने जनजागृती अभियान मोहीम सुरू करण्यात आली आहे. खेड तालुक्यात अपघातांचं प्रमाण पाहता आणि कमी वयात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाहता वेदना होतात. पण या अपघातांमध्ये त्याने 19 वर्षाखालील मुलांचे बाईक अपघातात मृत्यू झालेले बघायला मिळतात. घरची मंडळी मुलांवर प्रेम करतात आणि त्यांना हवी त्या गोष्टी देतात. मात्र आपला मुलगा काय करतोय याकडे कोणाचं लक्ष नसतं. तालुक्यातील विविध संस्थांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये यासाठी जनजागृती व्हावी म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. रत्नागिरी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, DYSP जानवे मॅडम, खेड पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम ज्ञानदीप विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज खेड, MI हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे करण्यात आली. यावेळी ध्येय फाउंडेशनचे अध्यक्ष नंदेश खेडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, गुप्त विभागाचे चव्हाण, पावसकर, ज्ञानदीपचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, MI हजवानीच्या सलवा तिसेकर, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निसर्ग हे माणसाला कधीही न उलगडणारं कोडं आहे। निसर्गाची विविध रूपं, विविध चमत्कार आपण पाहतो, ऐकतो। मन हरकून टाकणारी निसर्गाची पावसाळ्यातील रूपं पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं। डोंगरावरून खळखळत वाहणारे झरे, खोल दरीतून हळूहळू वर येणारी दाट धुक्याची चादर न्याहाळताना मनाला अतीव समाधान मिळतं। निसर्गानं निर्माण केलेली ही जादुई दुनिया पाहण्यासाठी पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते। यामध्ये प्रामुख्याने महाबळेश्वर, माथेरान या उंच हवेच्या ठिकाणांचा समावेश आहे। खेड तालुक्यातही असंच एक ठिकाण असल्याने इथेही निसर्गाचा नजराणा पाहण्यासाठी सध्या पर्यटक गर्दी करू लागले आहेत। खेडपासून हे ठिकाण केवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे। रघुवीर घाट पर्यटकांना साथ घालू लागला आहे। शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेडचं चिपळूण शाखेचं उद्घाटन शुक्रवार दिनांक 21 जुलै 2017 रोजी सकाळी 10:30 वाजता कर सल्लागार ॲडव्होकेट श्रीधर भिडे यांच्या हस्ते आणि चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ सुरेखा खेराडे आणि चिपळूण सहकारी संस्थेचे प्रभारी सहाय्यक निबंधक आर.के. बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। चिपळूण येथील कृष्णाजी कॉम्प्लेक्स चिंचनाका येथे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं आवाहन संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष मिली निवलेकर, माजी अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, नागेशजी तोडकरी, सुरेश खेडेकर, निनाद तटकरी, राजन देसाई, शैलेश गांगण, सुवर्णा बुटाला, सुमेधा दांडेकर, उमेश संसारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन यांनी केलं आहे। खेड येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील 5व्या शाखेचं उद्घाटन गुहागर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती सुचिता सुशील वेल्हाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शृंगारतळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार, प्रसिद्ध व्यापारी मोहन संसारे, विशाल बेलवलकर, भाई कोळवळकर, रमेश वेल्हाळ आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी म्हणाले, शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था गेली 27 वर्ष खेड शहरातील सभासदांना सेवा देत आहे। संस्थेला मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि वाढता विश्वास यामुळे शिवचैतन्य पतसंस्था आपली प्रगती उत्तरोत्तर करत आहे। आपली पतसंस्था शृंगारतळी वासियांना अशीच तत्पर, विश्वसनीय आणि आपुलकीची सेवा देईल असं त्यांनी स्पष्ट केलं। श्रीमती सुचिता वेल्हाळ यांनी पतसंस्थेच्या प्रगतीकरता आम्ही शृंगारतळी वासीय सर्वतोपरी सहकार्य करू असं सांगितलं। सरपंच श्री पवार यांनी शिवचैतन्य पतसंस्थेच्या व्यवसाय वाढीस आम्ही शृंगारतळी वासीय आणि आजूबाजूचे इतर गावातील नागरिक सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिलं। याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मिली निवलेकर, माजी अध्यक्ष नागेश तोडकरी, संचालक निनाद तटकरी, राजन देसाई, शैलेश गांगण उपस्थित होते। कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले। कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या मदतीसाठी एसटी महामंडळ तत्पर झालंय। कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी 2216 जादा गाड्या सोडण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे। गणरायाचं आगमन 25 ऑगस्ट रोजी होणार आहे। कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेऊन यंदा एसटीनं त्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचं ठरवलंय। वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून चुलत आजोबांच्या डोक्यात लोखंडी पहार घालून त्यांचा खून करणाऱ्या नातवाला जिल्हा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। राजापूर तालुक्यातील आंगले पाटवाडी येथे 7 मे 2016 रोजी ही घटना घडली। देवेंद्र बबन राऊत असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे। वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बबन याने आजोबा अनाजी भानुराव राऊत यांच्या डोक्यात पहारानं प्रहार करून त्यांना जखमी केलं होतं। गंभीर जखमी अवस्थेतील अनाजी यांना तातडीनं उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग 6व्या दिवशी मुसळधार पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात तब्बल 5 TMCनं वाढ झाली आहे। धरणात आता 56.42 TMC पाणी पुरवठा झालाय। पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोयना धरण ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने भरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। गेल्या 24 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे।
राज्य सरकारला मानवाधिकार आयोगाच्या आदेशांचं पालन करायचं नसेल आणि आयोगाला आवश्यक सुविधा आणि कर्मचारी वर्ग द्यायचा नसेल तर मानवाधिकार आयोग बंदच करून टाका अशा शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तसेच आयोगाच्या सर्व समस्यांवरील उपायांबाबत सरकारला प्रतिज्ञापत्रावर सविस्तर माहिती देण्याचे तोंडी निर्देश मुख्य न्यायमूर्तींनी दिले आहेत। नरेश गोसावी यांनी ॲडव्होकेट यशोदीप देशमुख यांच्या मार्फत जनहित याचिका करून मानवाधिकार आयोगाचे प्रश्न उच्च न्यायालयासमोर आणले आहेत। या आयोगामध्ये 8 वर्षापासून बहुतांश कर्मचारी हे रोजंदारी तत्वावर आहेत। शिवाय कर्मचारी वर्ग पुरेसा नाही। पूर्वी न्यायालयाच्या आदेशाने अगदी मोजक्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले। 10 वर्षाची सेवा झाल्यानंतर आयोगात कायम केलं जाईल असं सांगितलं जातं। अन्य अनेक विभागांमध्ये 3 वर्षाची अट आहे। त्यामुळे आयोगातील कर्मचाऱ्यांच्या मानवाधिकारांचं रक्षण होणार नसेल तर सर्वसाधारण लोकांचं कसं होईल असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला। आयोगाला पुरेशी जागा उपलब्ध नाही आणि अनेक मूलभूत सुविधा नाहीत। इतकंच नव्हे तर आयोगाकडून पीडित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचा किंवा अन्य दिलासा देण्याचा आदेश झाला तर त्याचंही वेळेत पालन होताना दिसत नाही असंही त्यांनी निदर्शनास आणलं आहे। भारताचे 14वे राष्ट्रपती निवडण्यासाठी 17 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झाले आहेत। संसद भवनात आज सकाळपासून ही मतमोजणी सुरू झाली। यामध्ये कोविंद यांना 65.35% मतं मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांना एकूण 34.35% मतं मिळाली। या निवडणुकीसाठी विविध राज्यातील 4120 आमदार आणि 776 खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता। त्यापैकी 99% आमदार खासदारांनी 17 जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावला होता। रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर एनडीएच्या गोटात आनंदाला उधाण आलं होतं। 70च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं मुंबईतील सायन येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांना हृदयविकाराचा त्रास होता। शिवाय अलीकडे त्यांची प्रकृती खूपच खालावली होती। त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या मागे त्यांचे पती अभिनेता आणि चित्रकार प्रकाश भेंडे आणि 2 मुले असा परिवार आहे। त्यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्टेट बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न, खेड सेना शहर प्रमुख संजय मोदी यांचा राजीनामा, तालुक्यातील रघुवीर घाट, सृष्टी निर्मात्याला पडलेलं सुंदर स्वप्न, कोकणात गणपतीसाठी 2216 जादा गाड्या आणि धुवाधार पावसामुळे कोयनेच्या पाणीसाठ्यात वाढ। याचबरोबर खेड वार्ता संपल्या। धन्यवाद।